1995 ते 2014 असा सलग आपण मंत्री म्हणून जो कार्यकाळ भूषवलेला, अनेक निर्णय आपण त्या कार्यकाळामध्ये घेतले आणि आपलं जे काम होतं, मला असं वाटतं अक्रॉस द पार्टी लाईन तुम्हाला विरोधक असा कोणीच नव्हता, कारण तुम्ही सगळ्यांना घेऊन जाणारे आणि सर्वसमावेशक अशी एक तुमची प्रतिमा कायम पाहिली जायची. आज जेव्हा हर्षवर्धन पाटील मागे वळून पाहतात तेव्हा कसं वाटतं त्यांना या कारकिर्दीकडे? नाही, मला असं वाटतं महाराष्ट्राची राजकीय सामाजिक जर संस्कृती पाहिली तर हे राज्य वेगळं आहे, ज्याचं नावच महाराष्ट्र आहे. तर मला नेहमी वाटतं की अनेक पक्ष आहेत, सरकार येतात सरकार जातात. ठीक आहे, आता मलाही अतिशय लहान वयामध्ये मला आमदारकीची काम करण्याची संधी मिळाली आणि सलग 20 वर्ष मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मी 6 मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. आणि त्यामुळं अक्रॉस द पार्टी लाईन तुम्ही जो शब्द वापरला, तर डेमोक्रेसीमध्ये डायलॉग महत्त्वाचा आहे. नक्कीच. आणि डायलॉग हा असला पाहिजे, म्हणजे सुसंवाद आणि संवाद, फक्त वादच नको आहे. पण ह्या दोन गोष्टी जर डेमोक्रेसीमध्ये असतील तर प्रशासन चालवण्यामध्ये, लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आणि प्रशासनावर सुद्धा जर संवाद असेल आपला चांगला, तर एक वचक असतो किंवा एक प्रभाव असतो, दबाव असतो. तर मला वाटतं सुदैवानं तो माझा एक स्वभावाचा एक भाग आहे तो. आणि म्हणून आत्ता जे आता मुख्यमंत्री आहेत, फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा यापूर्वीच्या काळामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, तर कायमच त्यांच्याशी आपला सुसंवाद राहिलेला आहे अक्रॉस द पार्टी लाईन. तर मला वाटतं तो अभाव मला दिसतो आता सध्या. खरं. खरं म्हणजे तो असला पाहिजे. म्हणजे हेल्दी डेमोक्रेसी ठेवायची असेल आपल्याला तर डायलॉग हा डेमोक्रेसीमध्ये असलाच पाहिजे. बऱ्याच वेळा चर्चेतून प्रश्न सुटतात. बरोबर. चर्चा नाही केली तर तो प्रश्न गंभीर होत जातो. कुठलं उदाहरण सांगा, एखाद्या राज्यावर संकट आलं तर मी संसदीय कार्यमंत्री असताना पहिल्यांदा सगळ्या गटनेत्यांची मीटिंग बोलवायचो. सभागृहात एखादा प्रसंग निर्माण झाला तर सगळ्या गटनेत्यांची मीटिंग मुख्यमंत्र्यांच्याकडे बोलवायचो. एखादा प्रश्न मला वाटलं की हा राज्यामध्ये हा प्रश्न सामाजिकदृष्ट्या फार आता, म्हणजे समजा आरक्षणाचा असेल, काही सामाजिक तणाव झाले असतील, कुठं शेतकऱ्यांचे आंदोलन झाले असतील, दुर्दैवानं कुठं लाठीचार्ज झाला असेल, तर असे प्रश्न महाराष्ट्रामध्ये सायलेंटली खूप वाढू शकतात. ते लक्षात पण येत नाही आपल्या. बरोबर. अशा वेळेस जर अक्रॉस द पार्टी लाईन जर आपण बैठक घेतली, सगळ्यांना बोलवलं, तर ती विरोध करण्याची धारही कमी होती आणि काही सूचना चांगल्या येतात आणि मला वाटतं प्रशासन म्हणून काम करताना त्याचा फायदा होऊ शकतो.